हॅलो स्टुडंट्स, प्रताप पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. टुडेज नाव वी आर डिस्कस हिअर स्पीड अँड वेलॉसिटी. सो सम क्वेश्चन्स आस्किंग फॉर यू. कॅन यू रिकॉल? काही प्रश्न जे असतात थोडे आठवा, मागील इयत्तेवरती हे प्रश्न विचारलेले असतात. तर याच्यामध्ये व्हॉट आर द व्हेक्टर्स अँड स्केलर क्वांटिटी, म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणायचं, व्हेक्टर म्हणजे काय आणि या ठिकाणी स्केलर म्हणजे काय हे आपण शिकायचं आहे. तर व्हेक्टर्स म्हणजे सदिश राशी आणि स्केलर्स म्हणजे अदिश राशी. आता याच्यामध्ये अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजेच ज्या भौतिक राशीला परिमाण देखील असतं आणि दिशा देखील असते अशा राशीला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. आता याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी दीज आर द एक्झाम्पल, दीज आर द व्हेक्टर क्वांटिटी. Then next is the what do you mean by scalar quantity? A physical quantity which has magnitude only is called a scalar quantity. तर ह्या ठिकाणी ज्या भौतिक राशीला फक्त परिमाण असतं, दिशा नसते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी म्हणतो. तर याच्यामध्ये डिस्टन्स, स्पीड अँड टाईम दीज आर द स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स, स्पीड अँड टाईम is a scalar quantity. The next point is the speed. What do you mean by speed? तर स्पीडला मराठीमध्ये चाल म्हणतात. स्पीड इज अ डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम. एकक काळामध्ये कापलेल्या अंतराला आपण स्पीड म्हणतो. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम टेकन. तर या ठिकाणी चाल बरोबर कापलेलं एकूण अंतर आणि त्याला लागलेला एकूण कालावधी हे त्याचं सूत्र मिळू शकतं आपल्याला. SI युनिट मीटर पर सेकंड, CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. स्पीड हॅज मॅग्निट्यूड बट नॉट डायरेक्शन, सो इट इज अ स्केलर क्वांटिटी. चालीला काय असते, परिमाण असतं पण दिशा नसते, म्हणून या ठिकाणी ही कुठली आहे, स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड इज अ डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम, ही त्याची व्याख्या आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी इज द डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन अ गिवन डायरेक्शन इन युनिट टाईम. थस इट इज डिस्प्लेसमेंट इन युनिट टाईम ऑल्सो. म्हणजेच एकक कालावधीमध्ये दिलेल्या दिशेनं, विशिष्ट दिशेनं कापलेल्या अंतराला वेग म्हणतात. या ठिकाणी विशिष्ट दिशा दिलेली असते, गिवन डायरेक्शन दिलेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन इन ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड अ velocity. Here unit time can be 1 second, 1 minute, 1 hour, etc. If a large unit are used, 1 year can also be used as a unit time. तर ह्या ठिकाणी एकक कालावधीमध्ये हा सेकंदमध्ये पण असू शकतो, मिनिटामध्ये पण असू शकतो आणि तासामध्ये असू शकतो. तर जास्त मोठं युनिट असेल तर याला 1 वर्षाचं युनिट देखील आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. वेलॉसिटी मीन्स द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड अ वेलॉसिटी. वेलॉसिटीची दुसरी एक व्याख्या सांगता येईल आपल्याला, एकक कालावधीमध्ये घडून आलेल्या विस्थापनाला वेग म्हणू शकतो किंवा वेग म्हणतात. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम इज कॉल्ड अ वेलॉसिटी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीडचं सूत्र काय होतं? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर. वेलॉसिटीचं सूत्र काय आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर. विच पॉईंट इज ऑलवेज रिमेंबर हिअर? नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हिअर फर्स्ट पॉईंट, द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. इन द SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंड, व्हाईल इन CGS सिस्टीम इट इज अ सेंटीमीटर पर सेकंड. दोघांची एकक काय असतात? सारखे असतात. मी तुम्हाला व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी जेव्हा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तेव्हा हे मुद्दे उपयोगात पडतात आपल्याला. देन सेकंड पॉईंट, स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स व्हाईल वेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. चाल ही कशाशी संबंधित आहे? अंतराशी. आणि वेग ही कशाशी संबंधित आहे? तर विस्थापनाशी संबंधित आहे.
चाल अंतराशी संबंधित आहे, तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. देन थर्ड पॉईंट, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. जर गती सरळ रेषेत असेल तर चाल व वेग यांची मूल्य सारखी असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. अँड देन लास्ट पॉईंट इज द वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. वेलॉसिटी म्हणजेच काय, तर एकक कालावधीमध्ये जेव्हा विस्थापन घडून येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर या ठिकाणी आता याच्यानंतर वेलॉसिटी अँड स्पीड समजण्यासाठी आपल्याला पुढे उदाहरण दिले पहा, ते आपण समजून घ्यायचं आहे. इन द फर्स्ट एक्झाम्पल द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. यासाठी आपल्याला पहिल्या पानावरती दिलेली ही आकृती तुम्ही पाहायची आहे या ठिकाणी. देन the straight line distance between the houses of Seetal and Sangeeta 500 meter. That between Sangeeta's house and school is a 1200 meter. Also, the straight line distance between Seetal house and school is a 1300 meter. Suppose Seetal takes 5 minutes to reach Sangeeta's house, then 24 minutes to reach school from then. Here, what is the Seetal speed and what is the Seetal velocity? तर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण मागील उदाहरण पृष्ठ क्रमांक 1 वरील पाहायचं आहे पुन्हा एकदा. तर शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर हे 500 मीटर आहे. संगीताचं घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर हे 1200 मीटर आहे. अर्थात शीतलचं घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर 1300 मीटर आहे. समजा शीतल संगीताकडे जाण्यास 5 मिनिटे लागली व तेथून शाळेत जाण्यास 24 मिनिटे लागली. यावरून शीतलची ए मार्गावरील आपल्याला चाल बघायची आहे. तर ह्या ठिकाणी जेव्हा आपण चाल काढतो तेव्हा आपण कुठलं सूत्र घेतो, डिस्टन्स अपॉन टाईम. सो शीतल स्पीड्स अलॉंग पाथ ए इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम इज इक्वल टू डिस्टन्स 500 मीटर, टाईम रिक्वायर 5 मिनिट अँड इट्स व्हॅल्यू इज 100 मीटर पर मिनिट. Then next is the Seetal speed along path B. Again we can take here distance upon time is equal to 1200 meter upon 24 minute gives 50 minute per 50 meter per minute. Here first is a 100 meter per minute, then here 50 meter per minute. So then next point is the Seetal's average speed is equal to. सो या ठिकाणी आपल्याला आता सरासरी चाल काढायची आहे, म्हणून या ठिकाणी टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. सो टोटल डिस्टन्स हिअर 500 प्लस 1200 मीटर, देन वी कॅन गेट 1700 मीटर अपॉन 29 मिनिट. टोटल टाईम 24 प्लस 5 वी कॅन टेक हिअर 29 मिनिट्स. सो इज इक्वल टू 58.6 मीटर पर मिनिट. म्हणजेच मिनिटाला 58.6 मीटर इतकी चाल सरासरी चाल आपल्याला शीतलची मिळेल. आता याच्यावरून आपण शीतल्स वेलॉसिटी काढायची आहे. जर वेलॉसिटी काढायचं असेल तर सूत्र कुठलं घ्यायचं आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इज इक्वल टू 1300 मीटर इज द डिस्प्लेसमेंट अँड टाईम 29 मिनिट अँड देअर व्हॅल्यू इज 44.83 मीटर पर मिनिट. तर या ठिकाणी दोघींची ही चाल आणि वेलॉसिटी ही स्ट्रेट लाईन नसल्यामुळं, सरळ रेषेत नसल्यामुळं या किमती देखील काय आहेत, भिन्न आहेत. तर ह्या ठिकाणी वेलॉसिटी किती असणार आहे, 44.83 मीटर पर मिनिट इतकी असणार आहे. हिअर द नेक्स्ट पॉईंट इज इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय विचारले पहा. तर चाल व दिशा यांच्या वेगावर होणारा परिणाम. सचिन मोटरसायकलनं प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान खालील प्रसंगी काय घडेल ते सांगा असं त्यांनी विचारलेलं आहे. आता सचिन नामक एक गृहस्थ आहेत आणि ते काय करत आहेत, गाडी चालवत आहेत. आता या ठिकाणी पहिला जो मुद्दा विचारला बघा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे काय, तर सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल
प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल? तर ह्याचं उत्तर काय असेल? द वेलॉसिटी ऑफ मोटरसायकल विल इन्क्रीजेस इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस अँड इट विल डिक्रीजेस. द वेलॉसिटी ऑफ मोटरसायकल विल increases if its speed increases and it will decreases. तर या ठिकाणी काय होईल? वेलॉसिटी पण वाढते आणि स्पीड देखील वाढू शकतं. आणि या ठिकाणी समजा वेलॉसिटी कमी केली तर या ठिकाणी काय होईल? स्पीड देखील कमी होऊ शकतं, चाल कमी होऊ शकते. then next point is here. Second point next is the here. In case of turning on the road, will the velocity and speed be same? सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? सचिननं मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? इफ सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल keeping its speed constant, what will be the effect on the velocity? So here answer is here. In case of turning on the road, the velocity will certainly have to be changed and usually also the speed. If the speed is kept constant and the direction of motion of the motorcycle is changed, the velocity will change in direction. जशी स्पीड चाल स्थिर ठेवली पण या ठिकाणी दिशा बदलली तर वेलॉसिटीवरती देखील परिणाम होईल, वेलॉसिटी देखील चेंज होईल, बट नॉट इन मॅग्निट्यूड. पण त्याच्या परिणामामध्ये काहीही बदल होणार नाही. इफ द स्पीड इज व्हेरी हाय इट मे रिझल्ट इन अन ॲक्सिडेंट. जर अशा दिशा जर तो वेगवेगळ्या बदलत असेल सचिन आणि त्यानं जर स्पीड वाढवलं तर काय होईल? या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज हिअर. थर्ड पॉईंट. विच इज द थर्ड पॉईंट? तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा. इफ ऑन द टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी? तर या ठिकाणी वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल? इफ बोथ द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द motorcycle are changed, the velocity will change in direction as well as in a magnitude. तर ह्या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे? दोघांनीही या ठिकाणी काय केलेलं आहे? दिशा आणि चाल बदललेली आहे. तर याचा परिणाम काय होईल? तर ह्या ठिकाणी वेलॉसिटी जसा बदलत जाईल दिशेनुसार तसं तसं त्याच्या परिमाणावरती देखील या ठिकाणी काय होईल? परिमाण घडून येईल. इफ द बोथ द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मोटरसायकल आर चेंज्ड, द वेलॉसिटी विल चेंज इन डायरेक्शन. वेलॉसिटी दिशेनुसार बदलत जाईल ॲज वेल ॲज ऑल्सो मॅग्निट्यूड. त्याचं जे परिमाण आहे ते देखील या ठिकाणी काय होईल? बदलून जाईल. तर याच्यामध्ये पुन्हा त्यांनी म्हटले पहा. वरील प्रसंगावरून असे लक्षात येते की वेग, चाल व दिशा या दोघांचा संबंध आहे आणि वेग पुढील प्रकारे बदलतो. चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून. चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. त्यानंतर चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम. दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून. आणि तिसरा आहे पहा चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. चाल व गतीची दिशा दोन्ही बदलून. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट संपतो. धन्यवाद.